नजर में तो ऐसा है जानम। क्या कह दिया है तुमने ये जानम। तो इस तरह से हम लोग बना रहे हैं भाई। ए भाई ते डोसक्यावरती पडले बघते राख निघली का? नाही. ओके. सो गाईज आम्ही आज बनवत आहोत खीर. चला तर आज रेसिपी आमची बाई सांगणार आहे. माहीत नाही कशी बनणार आहे. इंस्टावर कोणची तर रील बघल्या वाटते. तर आम्हाला बनवायचं असं एकदम उत्साह आलेला आहे. तर कृपया करून बघू. हे घेतलंय रवा, थोडंसं तेल टाकलंय गरम व्हायला आणि त्याच्यानंतर इकडं थोडं तेल आहे. हे काय खोबरं खीस. ओके. आणि ते काय रवा. ओके. हे अर्धा लिटर दूध आहे. जर कुणाला वाटत असेल खीर कशी बनवाव तर प्लीज ही रेसिपी बघा. माननीय रील खाण्यासाठी या. माननीय रील स्टार कडून बघा, कारण सुपर रेसिपी बनवतात असं मला वाटतंय. आता खाल्यानंतर कळल कशी बनवतात. चल प्रोसेस बघूया. तेल थोडस तापलेलं आहे तर मी रवा हा लाल सरवानाचा थोडासा टाकून भाजून घेत आहे. ओके. तर 2 मिनिटं थांबा थोडं. ओके. 5 मिनिट वेट करा. ओके. धन्यवाद मॅडम. हलवायचं आहे मस्त बड्यापैकी लाल सरवानाचं भाजून घ्यायचं आहे रवा. माझ्या बाळाचं करू नका हाल, त्याच वडू नका घोर घोर गाले. एवढंच जमतंय आम्हाला. माझ्या बाळाचं करू नका हाल, त्याच वडू नका घोर घोर गाल. त्याला मायेच्या पदरान पालवा ग, रडतो परशुराम पाळा तुम्ही हलवा ग. वा वा. धन्यवाद मॅडम एवढं चांगलं गाणं गायल्याबद्दल. तर तुम्हाला मी रिवॉर्ड म्हणून तुमचं हे लाकूड द्यायची इच्छा करतो, जेणेकरून तुम्ही हे लाकूड वापरावे. धन्यवाद. रवा झालेला आहे. हे बघा, बघू शकता लाल सरवानाचा थोडा थोडा मस्त भाजून घेतलेला आहे. हे बघा लाल सरवानाचा एकदम छान रवा भाजून घेतलेला आहे. तर आता मी ह्या प्लेटीत ओतून घेणार आहे रवा. तर मी इलायची थोडीशी अशी रगडलेली आहे. ह्याच्या आधी काय म्हणले? खोबर किसनी रगडून घेत आहे. ही खोबर किसने आहे की नाही? येडी आंबा. तर मी हे इतकं बघा, इतकं तेल टाकत आहे आता गंजामध्ये. हे बघा इतकं तेल टाकत आहे गंजात. खरं तर आता तुपाची आवश्यकता होती, पण आपल्यापाशी जसं आहे तसं मी बनवत आहे. तिथं बघ, तिकडं बघ, हाय कर, हाय कर 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 हाय. तर हे बघा आता मी इलायची टाकलेली आहे. थोडी इलायची लाल लाल झालेली आहे. तर आता लगेचच आपण थोडं पाणी टाकून घेऊया मधामध्ये. गंधात थोडस पाणी टाकूया. अर्धा लिटर आपण दुधाचं पाकिट आणून घेतलेलं आहे. तर आता आपण हे पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे दुधाचं पाकिट असं फोडून टाकायचं आहे. मग आपण दुधाचं पाकिट टाकल्यानंतर मग उकळी येऊ द्यायची आहे. थोडी उकळी आल्यानंतर आपण हे थोडी साखर टाकून घ्यायची आहे थोडीशी. तर आता मस्त पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण दूध टाकायचं आहे. मधामध्ये दूध टाकून घेऊया. तर आता मी दूध टाकलेलं आहे मधामध्ये. आता खोबर खिसणीचे 4 पाकिट आणलेले आहेत मी. तर आता हे पाकिट खोडून घेणार आहे 4. दूध मस्त तापलेलं आहे. आता टाकून देते दुधामध्ये. तर आता मी हे दुधामध्ये टाकून घेणार आहे खोबर खिसणी.
आता मी इतकी साखर टाकून घेत आहे. मस्त दूध मस्त तापलेलं आहे. साखर टाकत आहे. हे बघा आता मी खीर आपली झालेली आहे. आता मी उतरवून घेत आहे खाली. तसं मी तर धूप पण लय लागाले. हे बघा आता मी वाटीत ओतून घेतलेली आहे. तर आता टेस्ट कशी आहे बघूया. एक नंबर बनलेली आहे माझी खीर. या मग खायला. आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय. ओके. झालं.